ती संसद रत्न आहेत तिकडे नुसत्या बोलून काही काम होत नाही ती बर प्रत्यक्ष तिथं ग्राउंड लेवलला येऊन काम करायला लागतात प्रयत्न बी काय वाईट आहे त्याच्यातला भाग नाही पण जनसंपर्क कमी आहे त्यांचा बर एखाद्या झाडाचं खोड म्हणजे साहेब आहेत काय फांदी म्हणजे दादा धरा काय दादा पण आता हुशार झालेत. काय वाटतंय कसं आहे बारामतीचं राजकारण? मी ज्ञानदेव दगडोबा दळवी. बारामतीचं राजकारण बोलायचं म्हणलं तर दादा सुप्रिया सुळे साहेब ही आमचीच माणसं आहेत हो घरातली असली काय. आणि आता थोडं राजकारणाच्या बाबतीत थोडं त्यांनी हित घेतलंय पण ते असताना सगळे त्यांची आत्याची कोल्हापूरच्या माई आत्या त्यांनी जे सांगितलं मला ते लय पटलं. काय पटलं की राजकारण वेगळं आणि वैयक्तिक घर वेगळं. आमची 100 माणसं आहेत म्हटले सगळी एका जीवाने आहेत. थोडं दादांनी केलं होतं म्हणले तसं आपल्या कुटुंबातला एखादा माणूस असून 4 दिवस बाहेर जातो परत कुटुंबासोबत परत माघारी येतो का नाही सांगा. अशा पद्धतीने दादा आपलेच आहे सुप्रियाताई आपलेच आहे साहेब आपलेच आहेत. आता साहेबांचं ज्ञान सगळ्यात मोठं आहे बरोबर हे बी आम्ही मान्य करतोय. म्हणजे एखाद्या झाडाचं खोड म्हणजे साहेब आहेत काय फांदी म्हणजे दादा धरा काय दादा पण आता हुशार झालेत. दोघ जण वेगवेगळे झालेत म्हणजे राजकीय वेगवेगळे झालेत. तर काय वाटतंय काटेवाडीकर म्हणून किंवा बारामतीकर म्हणून काय वाटतंय? काटेवाडीकर दादांना कधी विसरायचं नाही. कसं आहे की सामान्य आमच्या काठेवाडी पुरतं जर बोलायचं म्हणलं तर दादांचं एकदम कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची जवळीक आहे. तुम्ही बाबा इकडे आहे जर का जवळीक असून नावाने दादा हाक मारतात सगळ्यांना लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत. आणि गावातली कामं म्हणताल तर सुंदरताईने ते इतकी केली की ते गाव भयंकर सुधारलं आमचं गाव. काय गावात सुधारणा बऱ्याच झाल्या शैक्षणिक क्षेत्रात झाल्या शेतकऱ्यांना जे पाहिजे ते काय वाटते म्हणजे 2 गट पडल्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? आता कसं असतं की ज्यांनी काही कामं केली माणूस काय करतोय पायापुरतं बघतोय आता अलीकडे ज्याने कामं केली तिकडे माणसाचं कल होतोय असं विसरत नाही ती माणसं. काय गावात बघितलं तर ड्रेनेजची हे केली विकास एकंदरीत केलेला आहे गावाचा पूर्ण विकास झालाय. आणि गावातच नाही पण आमच्या बारामती तालुका कसा आहे की 1/3 कॅनल बाग आहे 2/3 ड्राय सोपा वगैरे त्या भागात त्या लोकांना दादांनी खूप आधार दिलाय. पतसंस्था काढायला लावल्या गावातल्या सुधारणा सोसायट्यांना शिवाय धार्मिक बाबतीत देवळ वगैरे त्या बांधून दिली सगळ्यांना म्हणजे त्यांनी आनंदात ठेवलेला आहे ग्रामस्थांना प्रत्येक अशा. मला तुम्ही सांगा आता लोकसभाची निवडणूक लागली आता सुनेत्रा वहिनी वर्सेस सुप्रियाताईंची निवडणूक होईल. दोघी मैदानात आहेत तर काय वाटतंय कसं आहे? आता मला तर हे वाटतंय माझा अंतरात्मा म्हणतोय की बाबा सुमित्रा वहिनीच येणार की त्यांची नाळ घरातल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर त्यांची नाळ जोडलेली आहे. तर त्याच्यामुळं ज्यादा संपर्क वहिनीच्याच लोकांचा आहे गावामध्ये. सुप्रियाताईंचा ते आहेत ते खासदार पण त्यांचा एवढा नाळ जोडलेला नाही. ती गावातल्या लोकांना 2-4 लोकांना आपलं बोटा मोजणाऱ्या लोकांना वागतात. वहिनी प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखतात नावानिशी. ही आमच्याच गावामध्ये नाही बारामती तालुक्यामध्ये त्यांना सगळी लोक मानतात सगळ्याची ओळखी. तसं सुमित्रा खासदारांची तशी ही नाही. म्हणजे सुप्रियाताईंचा एवढा संपर्क नाही गावात संपर्क कमी. त्यांना अजितदादाच्या मंडळीने आमच्या गावासाठी झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान करून महाराष्ट्रात नाव कमावले देशात. त्यांना माणसं कशी विचारतील? सुप्रियाताई बी काय वाईट आहे त्याच्यातला भाग नाही पण जनसंपर्क कमी आहे त्यांचा. म्हणजे सुप्रियाताईपेक्षा सुनेत्रा वहिनींचा जनसंपर्क 99%. मग आता निवडणुकीत मतदार कुठला करणार तुम्ही? मग त्याचं काम केलंय माणसाने म्हणल्यावर ती वाया कशी जातील? सुनेत्रा वहिनींनी काम केले जीवापाड खराटा घेऊन चाललंय गाव आमचं.
हागणदारी तुम्हाला इथनं स्टँड वर गावात यायला नको नको झाला असतं, तोंड बांधून यावं लागलं असतं. हा म्हणजे हा विकास फक्त अजितदादांनी केलाय. अजितदादांनीच केली, ही इमारत जी बांधली गेली. मग शरद पवार साहेबांनी काय केलंय. अहो ती मोठ्या होते होत कवा तरी 6 वर्ष सामान्य यायचं, त्यांचा अधिकार होता अजितदादाला पुष्टी द्यायचा, मोठं माणूस म्हणून. हे आम्ही कबूल करतो की साहेब वाईट त्याच्यातला भाग नाही. बर, पण धडाडीचा कार्यकर्ता आज सरकारमध्ये जाऊन भांडून कोणता बी निधी आणणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आज विरोधी पक्षाला तोंड देणं हाय काय. आता अजितदादा भाजपमध्ये गेले घेऊ. गेलं जरी असलं आता सध्याची गोष्ट नाही, ह्याच्या मागचा काळ आहे ह्यो. 25 वर्ष झालं ही इमारत झालेली. म्हणजे काय वाटतंय अजितदादा भाजपमध्ये गेलं, योग्य केलं की अयोग्य केलं. योग्य केलं, योग्य केलंय. सुधारणा झाली नाही. बर, म्हणजे योग्य झाले ते. अहो तिथं गेल्याशिवाय पैसा हातात मिळल्याशिवाय राजकारण. तुम्हाला काय वाटतंय अजितदादा भाजप सोबत गेले, योग्य झालं की अयोग्य झालं. योग्य झालं. काय आहे की वारा फिरेल तसं पाठ फिरव, असं जी एक म्हण आहे जुनी पूर्वजांची. काय दादांना वाटलं, दादा असताना आमचे जाऊ कुठल्या पक्षात गेलं तरी दादा कोणाचे आमचे. आणि दादांचं कार्य फार मोठं. सकाळी पहाटेच दादा उठून 6 ला कामाला असतं. असा एक सुद्धा आमदार नाही महाराष्ट्रात 6 वाजता कामाला सुरुवात करतोय. दादाचं कार्य मोठं आहे, त्यात त्यांचंच अनुकरण सुनेत्रांनी केले. त्या सुद्धा बिचारा इतकं गाव झाडून, कोणत्या महिलेने गाव आळीची आळी झाडली सांगा. काय अख्ख्या गावातल्या महिला सुनेत्राताईच्या पाठीमागे. बर, हो. आणि एकंदर काटेवाडी गाव हे अजितदादाच्या पाठीमागे कम्प्लीट 100% आहेत. आणि सुनेत्राताईचं म्हणताल तर ते येतात इथं, पण त्यांचा इतका संपर्क कमी. काय वेळ समजा की आता विधानसभेची आपलं लोकसभेची निवडणूक चालू आहे, काय सुनेत्राताई किंवा वहिनी किती मतदान घेतील. वहिनी 1.5 लाख मतांनी लीड असेल. लीड ठेवणार, निवडून येणार. बारामती बद्दल बोलताय का बाहेरच बोलताय. इंदापूर पासून ते पिंपरी चिंचवड पर्यंत बोलतो. बर, 1.5 लाख मतांनी. माझा अंदाज आहे की 1.5 लाख मतांनी वहिनी लीडनी येणार. आजपर्यंत तुम्ही सुप्रियाताईंना मतदान केलं, मग आता कसं काय बरं वहिनीला मतदान केलं होतं. पण ते दादांनी सांगितलं होतं ना, दादाने सांगितलं म्हणून ताईंना मतदान करतो. तसं ताईंचं काम नाही काय. नाही ती संसद रत्न आहेत तिकडं, नुसत्या बोलून काही काम होत नाही. ती बर, प्रत्यक्ष तिथं ग्राउंड लेवलला येऊन काम करायला लागतात. दादा काम जर सांगितलं गावात काय तर रात्रीच येणार पहाटे. बर, आणि बघून जाणार. बर, दादांचं असं काम. एखादा अनुभव काय आला का तसा. लय माझं जे मी नव्हती होत नाव तिथं गेलो नर्सरी मध्ये, आता नवी नर्सरी टाकत होती. बर, का आल्यावर दादा म्हणलं असं जातो तलाठ्याला सांग माझं नाव. लगेच दुसऱ्या दिवशी तलाठी हे घरीच पळत लगेच नाव होतं. दादाचं कसं आहे, टिट फॉर टेट काम आहे. कसं बघून उद्या येण आज ये असं नाही. मग कुठल्या महाराष्ट्रामधला कुठला व्यक्ती असून, कुठल्या पार्टीचा असून, कोणाचा असून होत असलं तर लगेच फोन, लगेच काम. तसं साहेबांचं नाही. बघू आता 25% जरूरत आहे, मग 50% आहे, मग 75% आहे, मग बघू करू. दादा तसं नाही, होत असलं तर लगेच करणार. आणि त्या दादांचा काय कामगार लोकांवरती बी थोडस दबाव वचक आहे. तसे साहेबांची एवढी वचक नाही, कमी वचक. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही यांच्या मताला सहमत आहे का. हो बरं, मी तर एकदम सहमत आहे. कारण दादा आणि वहिनी म्हणजे आमच्या गावाचं दैवत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आमचं लहान सहान आता काटेवाडी म्हणले की शरद पवार साहेब म्हणतात. मानतो की साहेबांना पण मानतो आम्ही, पण कामाच्या स्वरूपात जर विचार केला, विकासाचं काम म्हणलं किंवा माणसाची जवळीक म्हणलं तर दादा. दादा लगेच आता आमच्या गावातले 2 मुलं इथे शाळेला होती, त्यांची 70,000 फीज थकली होती आणि ते गेले. म्हणले दादा म्हणले आमच्या मुलाला निकालच देईनात. आणि म्हटले काय रे, म्हणले एवढं तुमचं काय
भरून टाका पैसे म्हणले ते मला माहित नाही. शाळा कशी चालवायची त्यांना सटकून दम दिला, जा म्हणले इथनं आणि ते माघारी पाडू. दादा ते गेले पण दादांनी फोन केला, त्या मुलांना 70,000 भरा आणि त्याचा निकाल देऊन टाका. दुसऱ्या दिवशी ती मुलं निकाल घेऊन आली, आपापल्या वडिला म्हणजे त्यांच्या वडिलांना दाखवला. काय कुठे पडले पैसे, काय भानगड आहे. असं दादांचं म्हणजे काम आश्चर्यचकित करण्यासारखी काम आहे. म्हणजे डायरेक्ट भावनेबरोबर अटॅच होणार काम. आणि गावासाठी दादाने स्वतःच्या खिशातला पैसा लावून काय काय काम केले. बघू मग चेक पास. शाळा बांधत असताना मागेल त्याला बरेच वेळ काय झालं, कोण्यात बसली नाही शाळेचा कोपरा. बर कुणी बांधलं म्हणलं कोण इथं गौंडी बोलवलं, आण वळबा लाव माझ देखत लावला तर त्यात अंतर पडलं, पाडायला लावलं बर दादाने लगेच पाड म्हणले आत्ताची आता. असं दादाचं गुन्ह्यामध्येच काम पाहिजे दादाला. आता इथं आमच्या इथं दवाखाना झालाय मोठा, किती आमच्या बाप दादापासून तिथं खेंडरवाडी होती, पण तिथं लोकांना पैसे देऊन तडजोड खिशातलं देऊन हॉस्पिटल बांधले गेले. पंचायत भवनच्या तिथं बी लय मोठा वाडा होता, तिथं पडीक होता बाप दादापासून, कधी सुधारणा होणारच नव्हती आम्हाला तर वाटत. तिथं आता मोठं पंचायत भवन लय मोठं झालंय. सगळ्यात तरुण वर्ग दादांच्या पाठीमागे. शाळा म्हणले बघा आपल्याला सचिवालय बांधव. एकेकाळी तुम्ही पवार साहेबांसोबत पण काम केलं असेल. मग तो अनुभव कसा होता? दादा पवार साहेब, अजितदादा पवार साहेब एकच होते, पण काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे ती कितीतरी पटीने दादांची फार मोठी. साहेबांपेक्षा दादांचं काम चांगलं, कामाची पद्धत चांगली. काम गावाची दोघं करते ती, पण दादाचं लगेच झटकेपट काम, ऑन द स्पॉट निर्णय. काय असेल ते काम जाग्यावर कुठलाही असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, हरिजन असू द्या, चांबार कुठल्या पार्टीचा पटापट काम करून जात पात नाही, दुसऱ्या पक्षाचा आहे ह्यो माझा कार्यक्रम तसं काय नाही. लगेच काम आलं, काम घेतलं. तुमचं शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, ते बसताय तुम्ही, लगेच तुमचं काम होणार. बरं दादा म्हणणार नाही उद्या येईल परवा दिवशी, लगेच फोन. आणि कामगार लोक बी लगेच ऐकणार, दादाचा फोन आहे लगेच घेणार. असं काम आहे. क्विक ऍक्शन असते दादाची, क्विक ऍक्शन आहे. फास्ट. सुप्रियात दादा बहीण भावंडे बर दोन नाही तीच बर एकच आहे. कामाची पद्धत सुप्रियतांची दिनगतीची असल्यामुळे गावात संपर्क कमी. बर आणि दादाचं कसं डायरेक्टली कनेक्शन. आता आमच्या सारख्याला दादा नावाने हाका मारून बोलावतात, काय रे झालं तुझं काम, ते केलेलं आलं का नाही, पाठपुरावा नाही, नसलं केलं तर लगेच फोन, काम करूनच घेणार. साहेबालाच फोन त्या, म्हणजे काम 100% होणार. होणार नाही झालं मग समजा डोसच द्यायचा त्याला, म्हणजे वाईट मार्गाने करून घ्यायचं नाही, नियमात बसून काय असेल ते. काय तुला अडचण आहे का, काय पुढचं आहे का काय तुला, त्या साहेबाला विचारणं. काम होण्यासाठी काय अडचण आहे का, कोण गावातनं काय म्हणतंय का, डायरेक्ट त्यांना विचारणं. अडचण असली तर मला सांग, त्याचं निसरण करतो मी. ते साहेब जर म्हणा ना काय अडचण नाही, मग काम का होत नाही. आज मी 2 महिने झाले तुला फोन करतोय, तुझ्याकडे कागदपत्र पूर्त केले की काम का थांबले, अडचण तर नाही. तू शब्द दिलाय मला काम होईल, हे माणूस माझ्याकडे सारखं येतात, ह्याचा अर्थ काय म्हणजे अधिकारी वर्गावर वचक आहे, वचक दारी चांगली. तिथंच लुचपुच काम नाही. त्यामुळे यंदा सुनेत्रा वहिनीचा सोबत पूर्ण गावकरी आहात. 99% चालत चालतंय तुम्ही. काय म्हणले काल, कसं काय म्हणलं बस एकदम ओके. तुमचा हात असल्यावर हात असल्या आम्हाला काय टेन्शन. बर उभा होतो तर मग खुर्ची बिडची मागवली, त्यांना खुर्ची मागवार आहे. आता म्हणलं मी रोज बसतोय खाली, कशाला खुर्ची काय. व्यवस्थित आहे ना, एकदम व्यवस्थित आहे. तुमचा वर जात असल्या आम्हाला काय म्हणलं, काल चालते.